हा बघा ते बघू शकता आपण, ही कुणामुळे कोण करायला, ते कशासाठी व्हायला, ही जागा आहे का दारू पिण्याची आपल्याला या ठिकाणी दाखवू शकतो आपल्याला. आणि परत इकडं आपल्या गावातील महिला कपडे धुण्यासाठी येत असतात, तरीही यांच्यासाठी सुविधा म्हणून काहीच उपलब्ध केलेली नाही अजून. या ठिकाणी हा बघा कचरा, हा कचरा काढणारे या ठिकाणी आमच्या गावातील कुठल्याही सदस्यांच्याकडून कामं होत नाही. मग याचं लक्षात ते गंभीर कोणी लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या जनतेला समजलं पाहिजे की आपण आपल्या गावामध्ये स्वच्छता व्यवस्था ही कशी राखली गेली पाहिजे. घर घर स्वच्छता म्हणून मोहीम राबवली जाते, पण गावातील कचरा जमा करून तो कचरा गावच्या बाहेर म्हणून तिथं फेकला जात आहे, पण त्याचं नियोजनपूर्वक काही होत नाही आहे. घरोघरी कचरा गोळा करतोय, पण त्या कचऱ्याची विल्हेवाट कशी करायची याचंही गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे. तिथं गावामध्ये पाण्याची टंचाई आहे, तरी इतकी टंचाई असूनसुद्धा लोकांना कपडे धुण्यासाठी सुव्यवस्था झालेली नाही आहे. पण हे गांभीर्य कुणी लक्षात घेतलं पाहिजे, जनतेच्या लक्षात आलं पाहिजे, सदस्यांच्या लक्षात आलं पाहिजे. आपल्याला परत दाखवतो याकडे. आपण हे पाहू शकता, या ठिकाणी रात्रीच्या वेळेला काही समाजकंटक जे असे आहेत की गावची जागा ती बापाची प्रॉपर्टी असल्यासारखं या ठिकाणी बसून दारू पिऊन इकडं बघा हे इकडं बघू शकता आपण, जिकडं तिकडं प्लास्टिकची ग्लासं या ठिकाणी बसून पितात, पण इथं कुणीही लक्ष देत नसल्यामुळे हे गावामध्ये अशा प्रकारे चालू आहे. आपण सगळ्यांना लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या गावची व्यवस्था जर आता ही बदल नाही, येणाऱ्या काळामध्ये महाभयंकर परिस्थिती निर्माण होणार आहे. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये जे गावातील नागरिकांना आम्ही सांगू इच्छितो की जे पुढचं इलेक्शन होणार आहे त्या इलेक्शनच्या वेळेला आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एखादा उमेदवार आपल्या गावच्या सुव्यवस्थेसाठी उभे असताना त्याच्याकडनं कुठली कामं घेतली पाहिजेत, तो समाजाच्या व्यवस्थेसाठी तत्पर आहे की नाही हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे.